ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी सॅटिस प्रकल्प उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. या सॅटिस 2 प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांनी केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळपूर्तीनिमित्त भाजपाच्या विकास यात्रा अभियानांतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या कोपरी पूर्व परिसरातील सॅटिस 2 सह विविध विकास कामांची पाहणी शनिवारी करण्यात आली. हा पाहणी दौरा जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक राजेश कट्टे, वरिष्ठ अभियंते MSC संस्थेचे अधिकारी, भाजप नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका अनिता यादव, भाजप कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, जिल्हा सचिव सुनील कोळपकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सुमारे 270 कोटीचा सॅटिस 2 प्रकल्प राबवण्यात येत आहे. बहुतांश प्रकल्प रेल्वेच्या जागेत असून या प्रकल्पाचे भूमिपूजन 10 मार्च 2019 रोजी झाले. कोपरी पाचपाखडी विधानसभा क्षेत्रात आयोजित या पाहणी दौऱ्यात सॅटिस 2 प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. ठाणे आणि कोपरी परिसरात जोडणारा हा सॅटिस प्रकल्प महत्वाचा दुवा ठरणार असून यामध्ये सुमारे 2.25 किलोमीटर लांबीचा रॅम्प उभारण्यात आला आहे. तसेच ठाणे शहरातून धावणाऱ्या बेस्ट, TMT आणि MBMT सह सर्व प्राधिकरणाच्या सार्वजनिक वाहतूक सेवांकरिता एकूण 12 बस थांब्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय प्रकल्पातील 8 मजली व्यावसायिक संकुलामध्ये सुमारे 200 वाहनांसाठी बेसमेंट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी प्रवाशांसाठी देखील स्वतंत्र पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत ॲडव्होकेट संदीप लेले यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सॅटिस 2 प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून डिसेंबर 2026 अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी माहिती यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी उपस्थित अधिकारी व तंत्रज्ञानाच्या हवाल्याने दिली. विकास यात्रा अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विकास कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी करून त्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जात असल्याची त्यांनी सांगितले. हाँ अभी निकला हूँ मैं जरा इथे घेऊन टाका. पहिल्यांदा इथे खालचं नंतर आम्ही यांच्या सांगितलं त्यांनी फोन केला
इकडे असं आपण हे असं असे उभं होतं बरोबर आहे. आपण इथे कशात व्हिडिओ घे तर हा ग्राउंडचा काम झालेला आहे. अच्छा ते काय बस फक्त वरती झालं. ग्राउंडला गाड्या लावायला मागं ते ओपन करतो समोर. हा 2 वे ठेवला का 1 वे म्हणजे इथून जाणार गाड्या. आणि ह्या ज्या कंपनीच्या गाड्या आहेत कारण काय होते आपल्या पण गर्दी करतात. तो प्रॉब्लेम आहे. तो निर्णय घेतली वर्षाचा हे बसेससाठी गुरुद्वारावरून बस आली की इथून आत शिकतात जे येणार सगळे स्टँड्स आहेत. बस स्टॉप आहे तिथे पिकअप तिथून जाणार असं का असं इथलं ट्रॅव्हलिंग अदरवाईज इथून नाही जेव्हा पार्किंग त्या सगळ्या तिकडे जातात त्याच्यावर खालून त्रास होण्यामुळे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्रातील भारतीय जनता पार्टी पण मोदी सरकारला 12 वर्ष 10 तारखेला पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्ताने ज्या सरकारी योजना विकास कामं ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणी भाजपचे आमदार जिल्हाध्यक्ष नेत्यांनी भेट द्यायची आहे आणि त्या कामाची पाहणी करून सरकारला त्याचा अहवाल द्यायचा आहे असा कार्यक्रम देण्यात आला आहे. त्या अंतर्गत आम्ही आत्ता या ठिकाणी तुम्ही बघत असाल कोपरी सॅटिस प्रकल्प रेल्वेशी निगडीत आहे आणि शहरातल्या अंतर्गत बस वाहतुकीशी देखील निगडीत आहे. या प्रकल्पावर आम्ही सर्वजण ठाणा कोपरी पाचपाकाडी या विधानसभेतील कार्यकर्ते इथे आलो. माझ्यासोबत मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ आहेत, नगरसेविका अनिताताई यादव आहेत, दया यादव आहेत, विद्याताई कदम आहेत, सचिव सुनील कोळपकर आहेत, गंगाराम जगताप आहेत अनुसूचित जातीचे, सर्व विविध पदाधिकारी इथे आहेत, भोसले मॅडम आहेत, गोखलेताई आहेत. आता या ठिकाणी आमच्यासोबत राजेश कट्टे उपस्थित आहेत. हे माझ्या गेले जवळजवळ 2-3 वर्षापासून सतत संपर्कात आहेत. इथले ते सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. त्याचप्रमाणे जितेंद्र वाघ जे आहेत हे या ठिकाणी सिनियर इंजिनियर आहेत प्रोजेक्टचे. या सर्व हे दोन अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असलेल्या दोन्ही व्यक्ती आहेत. हे जे सगळं काम चालू आहे हे सगळं यांच्या देखरेखीखाली आणि यांच्या निरीक्षणाखाली चालू आहे, यांच्या अनुभवसंपन्नतेखाली. त्यांच्यासोबत कन्सल्टंट आहेत शिखंडेजी आणि दुसरे SMC इन्फ्रास्ट्रक्चरचे देखील सतीशजी आहेत. हे सर्वजण इथे उपस्थित असतात. हे काम चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे. सर्व्हिस रोड आहे पश्चिमेला गुरुद्वाराजवळपासून, तिथपासून ते थेट ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन, इथून तर थेट कन्हैयानगर असा हा रॅम्प आहे. जवळजवळ किती किलोमीटर आहे? 2-2.25 किलोमीटरचा हा रॅम्प आहे. त्या रॅम्पला जोडून पाठी स्टेशन बघत असाल तुम्ही. ठाणा स्टेशन हे प्राचीन रेल्वे स्टेशन आहे. सगळ्यात 1850 साली ही पहिली रेल्वे आली
त्याचं हे रेल्वे स्टेशन आपल्या पाठी आपल्याला दिसतं आहे आणि त्या रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे सर्व गर्दी होते बसेसची, वाहतुकीची आणि तिथे अत्यंत अरुंद असे रस्ते झालेले आहेत. त्यामुळे हा प्रोजेक्ट केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इथे राबवण्यात येतो आहे. या ठिकाणून ज्या ठाणे शहरात भाईंदरपर्यंत, मुंबऱ्यापर्यंत ज्या बसेस जातात, TMTच्या असतील, BSTच्या असतील, या सर्व बसेस याच्यासाठी हा एवढा प्रशस्त पोडियम उभा केला आहे. आज जी खाली गर्दी होते आणि लोकांना त्रास होतो याने टळणार आहे आणि या पोडियमवरनं या सर्व बसेस या सर्व भाईंदरपासून घोडबंदर असेल, मानपाडा असेल, वृंदावन असेल, सर्व ठिकाणी ठाण्याच्या विविध भागात त्या जातील आणि लोकांना सुविधा मिळेल. कामाची गती देखील बऱ्यापैकी आहे. मला वाटतं त्याचं टाईम लिमिट काय ठेवलं आहे? डिसेंबरला हे प्रोजेक्ट हँडओव्हर होणं अपेक्षित आहे आणि याचं लोकार्पण होणं अपेक्षित आहे. स्थानिक उपमुख्यमंत्री याच विधानसभेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि केंद्राचा देखील याच्यात सहभाग आहे. रेल्वेची संपूर्ण जागा याच्यावर एक कमर्शियल टॉवर देखील होणार आहे. त्याचबद्दल मी सर्वप्रथम मोदी सरकारचं, राज्य शासनाचं, ठाणे महापालिकेचं अभिनंदन करतो. परंतु एक हे फिरताना याच्यात मला त्रूट जाणवली आहे, ती आम्ही सरकारच्या दप्तरी मांडणार आहोत. ती म्हणजे या ठिकाणी वरती कमर्शियल टॉवर येणार आहे जो रेल्वेच्या मालकीचा आहे. या भरत चव्हाण आमचे सहकारी नगरसेवक आहेत, ते देखील आलेले आहेत. या भरतजी, त्याच्यामुळे या ठिकाणी कमर्शियल टॉवर होणार आहे आणि कमर्शियल टॉवरमुळे जो बेसमेंट आहे याचा, आता मी सर्व पाहणी केली, ह्या बेसमेंटमध्ये 200 वाहनांना पार्किंगची सोय आहे. जो तळमजला आहे तिथे फक्त रिक्षा, ऑटो रिक्षा आणि टॅक्सी यासाठी तळ आहे आणि जे रेल्वेतनं बाहेर पडतील लोक त्यांच्यासाठी व्यवस्था आहे. आणि हा जो आपण वरचा मजला उभे आहोत इथे, या ठिकाणी ज्या बसेस आहेत त्या बसेसचा पोडियम आहे. इथे कमीत कमी एकावेळी 30-40 12 बसस्टॉप आहे. 30-40 बसेसचा आवक जावक इथून सहजगत्या होऊ शकतं. हे सर्व बरोबर केलेलं आहे. हाईट दिली आहे. तिकडे जी चूक झाली पश्चिमेला ती संपूर्णपणे इथे सुधारण्याचा प्रयत्न आपल्या इंजिनियर्सनी केला, त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी हाईट चांगली घेतलेली आहे. पलीकडे हाईट नसल्यामुळे खालून त्याच्या ये जा आणि वाहतूक करणं फार जिकिरीचं झालं आहे आणि ती जागा वाया गेली आहे आणि ते एक नुकसानीचा भाग झाला. तो तर हाईट असती तर तिथून खालूनही वाहतूक झाली असती, वरूनही झाली असती आणि ते जी अडचण टळली असती. पण या ठिकाणी ते टाळलं गेलं आहे. बाकी दृष्टीने प्रोजेक्ट चांगला आहे. पण मी आता जो उल्लेख केला, कमर्शियल लोकांना खाली बेसमेंटला जागा देण्यात आलेली आहे आणि जे नागरिक ट्रेनला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी येणार आहेत त्यांना जरा देखील थांबायला इथे जागा नाही आहे. म्हणजे त्यांना ड्रॉप करून त्यांनी निघून जायचं आहे. अशा प्रकारची मी माहिती घेतली. तर ही थोडी या त्रुटी दिसते मला या प्रोजेक्टमध्ये. समजा आता कोणी दिल्लीला चाललं आहे, कोणी गुजरातला चाललं आहे, कोणी जळगावला चाललं आहे, कोकणात चाललं आहे, सिंधुदुर्गला रात्री कोकण करण्यासाठी आला आहे. तो वाहन घेऊन आला आहे, समजा सामान उतरवलं आहे, टॅक्सीने आला, टॅक्सी उतरवून सोडून देईल. पण जर खाजगी वाहन असेल कोणाचं, त्याचा घरचा माणूस, नवरा बायको आणि मुलांना सोडायचं स्टेशनवर जाणार असेल तर त्याला ती गाडी लावायची इथे परिस्थिती उपलब्ध नाही आहे. तर त्याचा थोडा विचार केला जावा. आता हे मी जे बोलतो आहे ते आपण निवेदनच समजा. हे आपण आपल्या प्रोजेक्टच्या अंतर्गत कसं घेता येईल ते बघा. कमीत कमी 5-25-50 गाड्या तरी उभं करायला अशा लोकांना थोडी जागा पाहिजे. पे अँड पार्क असो भले, पण ते असलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. बाकी तर प्रोजेक्ट ठीक आहे, लवकरात लवकर आपण पूर्ण करावा आणि ठाणे शहराला तर हात मिळणार आहे, पण विशेष करून कोपरीवासियांना देखील याचा खूप लाभ होणार आहे. हे प्रोजेक्ट झाल्यामुळे ठाणे पूर्वला देखील एक विशेष महत्त्व प्राप्त होईल. कारण ठाणे पूर्व एकदम सीमित आहे, पण हा प्रोजेक्ट इतका मोठा आहे की तो ठाणे पूर्व या भागाला पण नावारूपाला आणून टाकणार आहे. त्यामुळे सर्व कोपरीवासियांचं अभिनंदन करतो. आणि ही जरा एकच त्रुट आम्हाला आढळली आहे, ती काही करून आपण दुरुस्त करावी. आम्ही देखील निवेदन देऊ. कारण आलेले जे आपले स्थानिक लोक आहेत त्यांना देखील गाडी पार्क करून किंवा कामावर जाणारे मोटरसायकल चालक आहेत, थोडी तरी जागा काही प्रमाणात उपलब्ध पाहिजे. पूर्वी तशी होती इथे पार्किंग, तर त्याचा थोडा विचार कुठल्या तरी फ्लोअरला केला जावा. मला वाटतं आपण आता दुसऱ्या मजल्यावर आलो आहे. ग्राउंडला आपलं हे आहे, बेसमेंटला पार्किंग आहे. पहिल्या मजल्यावर काय आहे? पहिलं नाहीच आहे सर. पण आपण 3 जिने चढून वर आलो. मध्ये गॅप तेवढी आहे का? एक गॅप आहे, तिथे टेम्पररी ऑफिसच असणार. हा, मग त्याला काहीतरी कुठेतरी त्याचा थोडासा विचार केला जावा अशी आमची या प्रोजेक्टला सूचना आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि नागरिकांना देखील सांगतो की लवकरात लवकर ही सुविधा आपल्याला मिळेल. 12 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत दोन्ही सरकारांच्या आपल्याला वेगाने विकास कामं होताना दिसत आहेत आणि त्यामुळे ही विकास यात्रा आज या ठिकाणी आयोजित केली होती. स्थानिक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, सचिव सर्व माझ्यासोबत उपस्थित राहिले. सर्वांना धन्यवाद देतो आणि मोदी सरकारला 12 वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन करतो. आणि ही त्रूट मात्र काही करून सुधारावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.